वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया तुमचं स्वागत करते माझ्या छोट्याशा नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे अंगारकी संकष्टी. तर अंगारकी संकष्टी आहे म्हटल्यावरती सगळ्यांच्या घरी तर साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे तर बनलेच असतील. तर आमच्याही घरात अशी सगळ्यांची फरमाईश होती की आज पाहिजे साबुदाण्याची वडे. तर ठीक आहे म्हटलं, मग बनवूया साबुदाण्याची वडे. तर अंगारकी संकष्टीनिमित्त तुम्हाला माझ्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा गणपती बाप्पा लवकरात लवकर पूर्ण करोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. आणि मला रेसिपीज बनवताना रोज विचार होतो की आज काय नवीन बनवायचं आहे, उद्या काय बनवायचं आहे नवीन. तर माझे व्हिडिओ जे बघतात ना, तर त्यांना जर रेसिपीज कुठल्या हव्या असतील किंवा बघायच्या असतील तर तुम्ही मला प्लीज खाली व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स आहे तिथं तुम्ही मेसेज टाईप करून मला तुम्ही सांगू शकता की तुम्हाला ही रेसिपी हवी आहे किंवा बघायची आहे. तर ती प्लीज ट्राय करायला सांगा मला. मी तुम्हाला नक्की ती ट्राय करून म्हणजे दाखवून देईल ती रेसिपी. तर आणि माझ्या व्हिडिओंना माझ्या सगळ्या रेसिपींना तुम्ही जे प्रेम दिलं आहे त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. आणि छान छान कमेंट करताय त्याबद्दलही मनापासून आभार तुमचे. असेच माझे सगळे व्हिडिओ पूर्णपणे बघत जा तुम्ही सगळे. आणि प्लीज कोणी लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. मी जर सबस्क्राईब केलं, तुम्ही जर लाईक केलं तर मला अजून मोटिवेशन मिळतं की मी पुढचे व्हिडिओ बनवायसाठी. तर चला आज बनवूया साबुदाण्याची. चला तर मग साबुदाणे वडे कसे बनवायचे पाहूया. तर त्याचं लागणारं साहित्य बघा. ही साबू रात्रभर भिजत घातलेली आहे. हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे. बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे चांगले भाजून ते मिक्सरमधून वाटून घेतलेले आणि थोडंसं जिरं. तर मी रात्रभर साबुदाणा भिजत घातला होता. तर तो आता मी एका बाउलमध्ये मोठ्या काढून घेतला आहे. त्याच्यामध्ये आता ही बारीक चिरलेली मला हिरवी मिरची घालायची आहे. तुमच्या आवडीनुसार घालू शकता, बारीकही करून घालू शकता, पण मुलं लहान आहेत त्यामुळे मी सहज काढता येईल अशी मी बारीक चिरून घेतलेली आहे ती. त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं घातलेलं आहे, आवडीनुसार घालू शकता. गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवले कारण इकडे मी ते सगळं मिक्स करेपर्यंत तेलही गरम होईल. आता हे मी सकाळीच बटाटे उकडून घेतले होते. दोन तीन मोठे बटाटे त्याच्यामध्ये मी आता चांगले कुस्करून घेणार आहे. तोपर्यंत आपलं तेलही गरम होतं आहे. ते सगळं एकजीव हाताने करून घ्यायचं आहे, चमच्याने करता येत नाही, ते चांगलं मळून घ्यायचं ते. त्याच्यानंतर मी आता शेंगदाण्याचं कूट घालते आहे. हे बघा असं दिसतं. त्याच्यानंतर हे परत आपण सगळं मिक्स करून घेऊया. आणि मगाशी मी मीठ सांगायला विसरले होते, थोडंसं मीठ घालूया आपण त्याच्यामध्ये, चवीनुसार घाला. आणि हाताने परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया. तेलही बारीक गॅसवरती तापत आले आता. बटाटा चांगला बारीक कुस्करून घ्यायचा, त्याच्यामध्ये मोठं ठेवायचं नाही, सगळं एकदम बारीक मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे. आता हाताला ते थोडं चिकटतं त्यामुळे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि असे गोल गोल वडे करून घ्यायचे. मध्ये जाड ठेवायचे आणि साईडला पातळ करून घ्यायचे, मध्ये एकदम पातळ बनवायचे नाहीत. अशा प्रकारे करायचे, साईडूनच फक्त डॅब करायचं. हाताला जर चिटकत असेल तर थोडं थोडं तेल लावत लावत आपण ते वडे बनवायचे. असे सगळे मी अशा प्रकारे सगळं बनवून घेते आता वडे. हे तोपर्यंत तेलही तापेल. हे बघा अशा प्रकारे सगळे मी बनवून घेतलेत. आता हे तेल गरम झाले, त्याच्यामध्ये आपण हे एक एक करून सोडूया. एकदम तेल चांगलं तापलं पाहिजे, कोमट तेलात सोडायचे नाही, चांगल्या कडक तेलात आपण ते सोडायचे आहेत. आणि खोल कढईमध्ये डीप फ्राय करायचं म्हटल्यावरती थोडंसं तेल जास्त घातलं आहे मी त्याच्यामध्ये, जेणेकरून वडे चांगले तळून निघतील. तेल अजिबात राहत त्याच्यामध्ये नाही, वड्यामध्ये एकदम क्रिस्पी बनतात, अजिबात तेलकट होत नाहीत किंवा मऊ पडत नाहीत. एकदा ह्या प्रकारे नक्की करून बघा. तोपर्यंत इकडे रिया आली होती, मी रियाला जायचं आहे पिक्चर बघायला आणि हे दोघं बघा
अर्णव आणि रिया हट्ट करतो की पिक्चर बघायला जाण्यासाठी, त्यांना कामावरती जायला नको म्हणतो ते. मग काय, मग इकडे बघा अशा प्रकारे तळून घ्यायचं आणि बघा हे असे दिसतात. तर मीही खाऊन बघितले वडे कसे झालेत. सगळ्यांनी खाऊन मला चांगलं कॉम्प्लिमेंट दिले. तर तुम्ही नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की कसे झालेत वडे.